नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण एका अशा रहस्यावर बोलणार आहोत जे प्रत्येक पुरुषाच्या मनात कुठेतरी दडलेले असते. आपण नेहमी विचार करतो की पैसा, रूप किंवा मोठे पद यापैकी नक्की कोणती गोष्ट स्त्रीला पुरुषाशी कायमस्वरूपी जोडून ठेवते. तुम्हाला काय वाटते? एखाद्या पुरुषाला यश मिळाल्यावर, सत्ता मिळाल्यावर किंवा तो खूप श्रीमंत झाल्यावरच स्त्री त्याच्यासोबत आयुष्यभर टिकून राहते का? तुमचे उत्तर जर होय असेल तर तुम्ही एका मोठ्या गैरसमजात जगत आहात. मी तुम्हाला आज एक असे सत्य सांगणार आहे जे तुम्हाला आतून हलवून टाकेल. आज मी तुम्हाला त्या 10% पुरुषांचे सत्य सांगणार आहे ज्यांना त्यांची स्त्री कधीही कोणत्याही परिस्थितीत सोडून जात नाही. या रहस्यांचा संबंध तुमच्या बँक बॅलन्सशी नाही किंवा तुमच्या दिसण्याशीही नाही. हे सत्य थोडे टोचणारे आहे कारण ते तुमच्या पुरुषाच्या अहंकाराला आव्हान देते. हे सत्य ऐकल्यावर काही जणांना राग येईल तर काही जणांचे डोळे उघडतील. पण जर तुम्ही हे सत्य स्वीकारले तर तुम्ही केवळ तुमचे नातेसंबंधच नाही तर संपूर्ण आयुष्य बदलू शकता. हा केवळ व्हिडिओ नाही तर तुमच्या प्रेम जीवनाशी दिशा बदलून टाकणारा एक महत्त्वाचा अनुभव आहे. ती कोणती शक्ती आहे ज्यामुळे वेळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण स्त्रीचे मन बदलत नाही? कोणते ते गुण आहेत ज्यामुळे स्त्री तुम्हाला फक्त प्रेम करत नाही तर तुम्हालाच आपले घर मानते? हे रहस्य जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओसोबत राहा, कारण आता आपण त्या 7 मुख्य गुणांचा पडदा बाजूला सारणार आहोत जे एका सामान्य पुरुषाला असामान्य बनवतात. आपला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा गुण आहे सुरक्षा, जी पैशांनी विकत घेता येत नाही. पण लक्ष द्या, मी इथे केवळ बँक बॅलन्स किंवा मालमत्तेची आर्थिक सुरक्षा सांगत नाही. ती तर आवश्यक आहेच, पण त्याहून कितीतरी मोठी आणि खोलवरची सुरक्षा म्हणजे भावनिक आणि मानसिक सुरक्षा. ज्या पुरुषाजवळ वर्तनाची स्थिरता असते तो पुरुष स्त्रीला कोणत्याही परिस्थितीत न तुटणारे कवच वाटतो. ती तुमच्यासोबत असताना स्वतःला जगातील सर्वात सुरक्षित व्यक्ती मानते. तिच्या मनात एक खोल विश्वास असतो की माझ्या आयुष्यात जर मोठे संकट आले आणि मी आतून पूर्णपणे मोडले तरी हा माणूस माझ्यासमोर खंबीरपणे उभा राहील. मी घाबरले तर हा माझा हात घट्ट धरून ठेवेल. ओशो म्हणतात, स्त्री फुलासारखी आहे जी सुरक्षितता मिळाल्यावरच पूर्णपणे फुलते. तुमच्यात ती ऊर्जा असायला हवी जी बाहेर कितीही मोठे वादळ असले तरी आतून शांत आणि अखंड राहते. जर तुम्ही प्रत्येक लहान सहान गोष्टीवर चिडत असाल, पटकन घाबरत असाल किंवा अस्थिर असाल तर तुमच्या स्त्रीला तुमच्यासोबत भावनिक आधार मिळणार नाही. स्त्री अशा घराच्या शोधात असते जिथे तिला कसलीही भीती वाटणार नाही. तुम्ही ते घर बनायला हवे. आर्थिक स्थिरता तुम्हाला पैसा देईल, पण भावनिक स्थिरता तुम्हाला ती स्त्री देईल जी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. भावनिक सुरक्षा मिळाली की स्त्री पुढची गोष्ट शोधते, ती म्हणजे लक्ष. आणि म्हणून आता आपण आपल्या दुसऱ्या गुणाकडे वळूया, फक्त बघणे नाही, तिला खऱ्या अर्थाने पाहणे. ही गोष्ट तुमच्या नात्याची दिशा बदलू शकते. आजकालचे पुरुष तिच्याकडे नुसते बघतात पण तिला पाहत नाहीत. बघणे म्हणजे केवळ तिचे रूप पाहणे, तिचे शरीर पाहणे, पण पाहणे म्हणजे काय? पाहणे म्हणजे तिने न बोलताही ती काय सांगू इच्छिते हे जाणून घेणे. तिचे डोळे काय बोलत आहेत, तिच्या शब्दांमागे कोणती भावना दडलेली आहे. ती खऱ्या अर्थाने खुश आहे की फक्त दिखावा करत आहे? तुम्ही स्वतःला विचारा. तुम्ही तुमच्या स्त्रीच्या शब्दांमागील तिच्या भावना समजून घेण्याचा किती वेळा प्रयत्न केला आहे? कारण बहुतेक पुरुष फक्त आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने किंवा आपल्या इच्छांच्या चष्म्यातून स्त्रीला पाहतात. पण जी स्त्री एका पुरुषाच्या डोळ्यांमध्ये आपले अस्तित्व पाहते, तिला जाणीव होते की या माणसासाठी मी फक्त एक व्यक्ती नाही तर एक संपूर्ण जग आहे. अशा पुरुषाला सोडून जाण्याची कल्पनाही ती करू शकत नाही. तुम्ही तिला काय देता यापेक्षा तुम्ही तिला किती लक्ष देता हे सर्वात महत्त्वाचे आहे.
जेव्हा तुम्ही तिच्या लहान सहान गरजांकडे, तिच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्याल आणि तिचे बोलणे शांतपणे, पूर्ण एकाग्रतेने ऐकून घ्याल, तेव्हा ती तुमच्याशी भावनिकरित्या जोडली जाते. तेव्हा हे नाते केवळ शरीराचे राहत नाही, ते आत्म्याचे बनते आणि आत्म्याशी जोडलेले नाते कधीही तुटत नाही. आत्मिक जोडणी निर्माण झाल्यावर नात्यात सर्वात महत्त्वाचे असते स्पष्टता आणि प्रतिबद्धता. त्यामुळे आपला तिसरा गुण आहे, ती तुमच्या आयुष्यात पर्याय नव्हे, निर्णय असावी, हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. आजच्या जगात अनेक पुरुष नात्यांमध्ये एक मोठी चूक करतात. ते संदिग्धता ठेवतात. बघू, पुढे काय होते पाहू, मला विचार करायला थोडा वेळ दे, अशी विधाने करून ते स्त्रीला सतत एका संभ्रमात ठेवतात. पण स्त्रीला संभ्रम नको असतो, तिला स्पष्टता हवी असते. ज्या पुरुषासाठी ती केवळ एक पर्याय असते, त्याला ती सहज सोडून जाते. पण ज्या पुरुषासाठी ती एक निर्णय असते, जो त्याने आपल्या आत्मविश्वासाने घेतला आहे, त्या पुरुषासोबत ती आयुष्यभर टिकून राहते. तुमचा तिच्यासाठी असलेला होकार ठाम असला पाहिजे. तुमच्या मनात कोणताही संशय किंवा गोंधळ नसावा. ज्या पुरुषाने आपल्या कृतीतून आणि शब्दांतून हे सिद्ध केले आहे की तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय आहेस आणि मी तुझ्यासोबत आहे, यात कोणतीही शंका नाही, अशा पुरुषाला स्त्री कधीही सोडून जात नाही. ती अशा पुरुषावर विश्वास ठेवते, जो तिच्याबद्दल घेतलेला निर्णय वारंवार निवडतो. त्यामुळे आजच ठरवा, ती तुमच्या आयुष्यातील एक पर्याय आहे की एक अंतिम निर्णय. तुमची निवडच तुमचे भविष्य ठरवते. नात्यात एकदा निर्णय झाला की आव्हान येते ते भावनांना समजून घेण्याचे. अनेक पुरुष इथे चुकतात. म्हणून आपला चौथा मुद्दा आहे, तिच्या भावनांना तर्क नाही तर स्थान द्या. चला या भावनिक भाषेला समजूया. अनेक पुरुष विचार करतात की स्त्रिया छोटी छोटी गोष्टींवर लगेच भावूक होतात आणि हे सर्व लॉजिकच्या बाहेर आहे. पण इथेच तुम्ही सर्वात मोठी चूक करता. पुरुषांसाठी कृती महत्त्वाची असते, पण स्त्रीसाठी भावना ही तिची भाषा असते. ती याच भावनिक भाषेत प्रेम व्यक्त करते आणि नातेसंबंधात आपले मन ओतते. ती केवळ तर्काच्या जगात राहत नाही. तिला तुम्ही सगळं ठीक आहे, जास्त विचार करू नकोस, असे सांगण्यापेक्षा तुम्ही तिला ऐकले पाहिजे. जो पुरुष म्हणतो, मी तुला ऐकत आहे, तुला जसे वाटत आहे तसे वाटणे ठीक आहे, तो पुरुष तिच्या भावनांना स्थान देतो. तो तिचे तर्क लावत नाही. ती त्याच पुरुषाशी भावनिकरित्या जोडली जाते, जिथे तिच्या भावनांचा आदर केला जातो, जिथे तिची भाषा समजून घेतली जाते. तिच्या भावनांना गंभीरता देणे म्हणजे तिच्या आत्म्याला आदर देणे होय. आणि ज्या पुरुषाकडून तिला हा आदर मिळतो, त्याच्याशी असलेले भावनिक बंध कधीही तुटत नाहीत. भावनिक आदर दिल्यावर नात्यातील सर्वात मोठी परीक्षा समोर येते, ती म्हणजे वादळ. आणि इथे कामाला येतो आपला पाचवा गुण, धैर्य. रागाच्या आगीत पाण्याचे शांत पात्र. या गुणाने तुम्ही प्रत्येक वादळ शांत करू शकता. नातेसंबंधात वाद, मतभेद आणि राग हे येणारच, पण खरा पुरुष तो असतो जो या वादळात स्वतःला स्थिर ठेवतो. धैर्य म्हणजे फक्त शांत राहणे नव्हे, तर समजून घेण्याचा प्रयत्न करणे. तुमच्या स्त्रीच्या रागाच्या आगीतही तुम्ही पाण्यासारखे शांत राहिले पाहिजे. जर तुम्ही रागाला रागाने उत्तर दिले तर आग आणखी भडकेल आणि नाते जळून जाईल. जी स्त्री पाहते की तिचा पुरुष केवळ रिलेशनशिप योग्य ठेवण्यासाठी आपल्या अहंकाराला बाजूला ठेवतो, गैरसमज दूर करण्यासाठी स्वतःची चूक मान्य करतो, ती स्त्री त्या पुरुषाला मानसिक आधार मानते. तुमच्यात जळण्याची ऊर्जा नसावी, तर समजून घेण्याचा आणि नातं टिकवण्याचा गुण असायला हवा. असा पुरुष स्त्रीच्या मनात खोल मुळांसारखा बसतो. तिच्यासाठी तो केवळ प्रियकर नाही, तर एक शांत आश्रयस्थान बनतो, जे त्याला कधीही सोडवत नाही. शांतता आणि स्थिरता मिळाल्यावर स्त्रीला हवी असते तिची जागा. आणि म्हणून आपला सहावा गुण आहे, तिला तिचं राहण्याची अनुमती देणे. हा गुण नात्याला अधिक मोकळा श्वास देतो. स्त्रीला या जगात कशाची सर्वात जास्त भीती वाटत असेल, तर ती आहे जज केले जाण्याची भीती.
ती सतत या भीतीखाली जगते की जर मी माझी खरी भावना खुलून व्यक्त केली तर मला चुकीचे ठरवले जाईल, माझी थट्टा केली जाईल किंवा मला स्वीकारले जाणार नाही. पण स्त्री आयुष्यभर त्या पुरुषाला पकडून ठेवते ज्याच्यासोबत ती जशी आहे अगदी तशीच राहू शकते. तिला तुमच्यासमोर कोणताही बनाव करण्याची, कोणताही मुखवटा परिधान करण्याची गरज वाटत नाही. ती तुमच्यासमोर तिचे अश्रू मोकळेपणाने ढाळू शकते, मनसोक्त असू शकते, कधीकधी लहान मुलांसारखी चिडू शकते किंवा अत्यंत कमजोर पडू शकते. आणि तरीही तिला 100% खात्री असते की तुम्ही तिला संपूर्णपणे स्वीकारले आहे. तिला स्वतःला तुमच्यासाठी बदलावे लागत नाही किंवा दुसऱ्याचे रूप घ्यावे लागत नाही. ओशो म्हणतात, प्रेम ही ती जागा आहे जिथे तुम्हाला स्वतःसारखे असण्याची परवानगी मिळते. ज्या पुरुषासमोर स्त्रीला तिचे स्वत्व आणि आत्मस्वीकृती मिळते तोच तिचा स्थायी जोडीदार बनतो. कारण तुम्ही तिला केवळ प्रेम देत नाही तर तुम्ही तिला तिचे स्वत्व परत देता. तुम्ही तिला मोकळा श्वास घेण्याची जागा देता. हा सर्वात मोठा आधार असतो जो स्त्रीला सुरक्षित ठेवतो आणि तुमच्याशी कायमस्वरूपी जोडून ठेवतो. आणि आता या सर्व 6 गुणांना एकत्र बांधणारा अंतिम धागा आपल्या 7वा आणि शेवटचा मुद्दा आहे, घराची भावना. अंतिम आणि चिरंतन रहस्य. हे रहस्य समजून घेतल्यास तुम्हाला तुमच्या नात्याचे अंतिम सत्य कळेल. हा गुण ज्या पुरुषात असतो त्याला स्त्री आयुष्यभर कधीही सोडून जात नाही. ती गोष्ट म्हणजे तुम्हाला तिला फक्त प्रेम करणे पुरेसे नाही तर तुम्हाला तिच्यासाठी एक घर बनावे लागते. स्त्री अशा पुरुषाला आयुष्यभर पकडून ठेवते ज्यामध्ये तिला केवळ प्रियकर नाही तर एक घर जाणवते. घर म्हणजे केवळ 4 भिंती नव्हेत. घर म्हणजे शांती, घर म्हणजे अखंड सुरक्षितता, घर म्हणजे आपुलकीचा सुगंध, घर म्हणजे पूर्ण समज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण स्वीकृती. तुम्ही तिच्यासाठी एक अशी जागा बनता जिथे तिला कसलीही चिंता नाही, कसलाही धाक नाही आणि कोणताही बनाव करण्याची गरज नाही. तुम्ही तिच्या आयुष्यातील एक स्थिर बिंदू बनता. प्रेम पकडण्याची गोष्ट नाही, ते समजून घेण्याची कला आहे. आणि स्त्री त्याच पुरुषासोबत राहते जिथे प्रेम कला बनते, जिथे ती आत्मविश्वासाने फुलू शकते आणि वाढू शकते. तुम्ही तिला घर म्हणून अनुभव दिले तर ती आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. कारण घराला सोडून कोणीही दूर जात नाही. हेच ते अंतिम रहस्य आहे. तर मित्रांनो, आज आपण त्या 7 महान गुणांचा प्रवास पूर्ण केला जे एका सामान्य पुरुषाला असामान्य आणि एका स्त्रीसाठी अपरिहार्य बनवतात. तुम्ही पाहिले की सुरक्षा केवळ पैशात नसते तर ती तुमच्या वर्तनाच्या स्थिरतेत असते. प्रेम फक्त बघण्यात नसते तर तिला खऱ्या अर्थाने पाहण्यात असते. तुम्ही पर्याय नव्हे तर निर्णय असला पाहिजे. तिच्या भावनांना तर्क न देता स्थान दिले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला तिचं राहण्याची अनुमती देऊन तिच्यासाठी एक घर बनायला हवे. हे सर्व गुण तुमच्या आतच दडलेले आहेत. या गुणांना आत्मसात करा. स्वतःला अशा प्रकारे बदला की तुम्ही तिच्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात शांत घर बनाल. जेव्हा ती तुम्हाला घर मानेल तेव्हा तिला इतरत्र कुठेही जाण्याची किंवा दुसरीकडे आधार शोधण्याची गरज भासणार नाही. तुमचे नाते केवळ प्रेम संबंध राहणार नाही तर एक चिरंतन आणि अतूट बंधन बनेल. हा बदल तुमच्या आतून सुरू झाला पाहिजे. तुमच्या प्रेम जीवनातील सर्वात मौल्यवान नात्यासाठी ही गुंतवणूक करा. तुम्हाला आजच्या 7 गुणांपैकी कोणत्या गुणावर अधिक काम करण्याची गरज वाटते? कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.